शांतिदूत विपश्यना केंद्र, महाविहार गोंडखैरी, बुद्धविहार समन्वय समिती आणि संत गाडगेबाबा बहुउद्देशीय आश्रम तर्फे 2 जून पासून बाल संस्कार आणि व्यक्तिमत्व विकास निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या संदर्भात शिबिराचे प्रमुख आयोजक अशोक सरस्वती बोधी, मुख्य नियंत्रक सतीश गायकवाड, वाडी निवासी डॉक्टर S.B. मेश्राम, प्रेम मानवटकर, मिलिंद चहादे, महेंद्र कराडे, भीमराव पाटील, राजेंद्र कांबळे, सिद्धार्थ लोखंडे, D.U. केडझरे यांनी सांगितले की 2 जून रविवारला मुख्य संयोजक भिक्खू कौंडिन्य महास्थवीर प्रथमतः विधिवत वंदना करतील आणि अशोक गौजबिये मौदा यांच्या हस्ते आणि नथुजी मेश्राम, रामू गजघाटे इत्यादी अतिथींच्या हस्ते उद्घाटन संपन्न होईल। या शिबिरात संपूर्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातून वय वर्ष 13 ते 16 वर्षाचे शेकडो मुलं-मुली या निवासी बाल संस्कार आणि व्यक्तिमत्व विकास शिबिरात सहभागी होणार आहेत। 9 जून पर्यंत संपन्न होणाऱ्या स्थायी शिबिरात प्रशिक्षणार्थींचा व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने ग्रहण क्षमता, अनुशासन, मैत्रीभाव, सदाचार, धम्मसंस्कार, चित्रकला, शिल्पकला, अभिनय, पाककला, गायन, नृत्य, समाजसेवा, कुटुंब सुरक्षा, शिक्षा विषयक ध्येय, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्त्री पुरुष समानता, श्रम प्रतिष्ठा, जाती निर्मूलन, स्पर्धा परीक्षा, बुद्ध धम्म संस्कार आणि इतरांचा तज्ञ मार्गदर्शक वेळापत्रकानुसार संबंधित विषयावर वैचारिक प्रबोधनाचे प्रशिक्षण प्रदान करतील। या शिबिरात विशेष पाली भाषा प्रशिक्षण वर्गाचेही आयोजन केले आहे। यात 18 वर्षापेक्षा जास्त असणारे स्त्री पुरुष सहभागी होऊ शकतील। या संस्कार शिबिराचा समारोप 9 जूनला सकाळी डॉक्टर N.D. पाटील, डॉक्टर सुहास कानफाडे इत्यादी अतिथींच्या उपस्थितीत संपन्न होईल। पाली भाषा प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी प्रमुख सतीश गायकवाड, संपर्क क्रमांक 99 783 437 यांच्यासोबत संपर्क करून नोंदणी करण्याचे आवाहन आयोजन समितीकडून करण्यात आले आहे। बुद्ध विहार समन्वय समिती, शांतिदूत, महाविहार गोंडखैरी, संत गाडगेबाबा बहुउद्देशीय आश्रम जरूड या तिन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या अनेक वर्षापासून बाल संस्कार आणि व्यक्तिमत्व विकास शिबिराचं आयोजन केले जात आहे। हे निवासी शिबिर आहे, 8 दिवस चालतं आणि 13 ते 16 वर्ष वयोगटातील 100 मुलं मुली या शिबिरामध्ये भाग घेतात। मागच्या वर्षीपासून आम्ही याच्यामध्ये आणखी एक बदल केला। यामध्ये 50 वयस्कर लोक हे पाली भाषेचं प्रशिक्षण घेतील आणि आचार्य राजेंद्र भालशंकर नाशिकवरून येतील आणि त्यांना ते पाली शिकवतील। इकडे मुलांचा संस्काराचा वर्ग होईल आणि नागरिकांचा पाली भाषा प्रशिक्षण वर्ग होईल। मुलांची संख्या आता झालेली आहे आणि पाली भाषेच्या साठी प्रशिक्षणार्थी याच्यामध्ये अजून अपेक्षित आहे। या प्रशिक्षणामध्ये ज्या गोष्टींवरती भर दिला जात आहे हे नीती, जीवन मूल्य, शिस्त, बुद्धिप्रामाण्यवाद ह्या सगळ्या गोष्टीवरती भर दिला जाणार आहे। तेव्हा या उपक्रमाला जनतेने सहकार्य करावं असं मी या उपक्रमाचा प्रमुख, बुद्धविहार समन्वय समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अशोक सरस्वती जनतेला मी विनंती करीन। समितीच्या वतीनं संत गाडगेबाबा बहुउद्देशीय आश्रम आणि शांतिदूत महाविहार गोंडखैरीच्या वतीनं 2 जून पासून तर 9 जून पर्यंत 13 ते 16 वर्ष वयोगटातील बालिका साठी 100 मुला मुलींच्या साठी हे संस्कार आणि व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। त्याच्याबरोबरच ज्येष्ठ लोकांच्यासाठी, वयस्कर लोकांच्यासाठी जे पाली भाषा शिकण्यामध्ये उत्सुक आहेत त्यांच्यासाठी पाली भाषा प्रशिक्षणाचा वर्ग ठेवलेला आहे। शांतिदूत बुद्ध विहारामध्ये या प्रशस्त ठिकाणी या तीर्थक्षेत्रस्थळी हे
शिबिर होत आहे. आपण सर्वांनी या शिबिराला तन्मन धनाने सहकार्य करावं अशी विनंती अशोक सरस्वती बुद्धविहार समन्वय समितीचा मी अध्यक्ष आपल्याला करीत आहे. महान्यूज 7 करिता आचल लोखंडे, वाडी, नागपुर. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824.